राजे शंभू महादेवांचे दर्शन घेऊन गडावरच्या बालेकिल्ल्यानजीक आले. बालेकिल्ल्याचे काम पुरे झाले होते. बालेकिल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बालेकिल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पूर्ण होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजीसह येसाजी, तानाजी, शिवाजी वा महाल ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवणाच्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्याचे दोघे भाऊ तोफा ओढण्या निशांत म्हणून त्यांना पदरी घेतले होते. त्यासाठी त्यांना 3,000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रुतटांना जेव्हा खिंडार पाडतील तेव्हा तुमचं कसब आमच्या धाणी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास सुतावीळ आहोत. तोफखाना पाहून राजे बालेकिल्ल्यात आले. तेव्हा सूर्य वर आला होता. राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारले. थोडा वेळ झाला राजे, तातडीनं बोलावणं केलं म्हणून. फार दिवस झाले तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. माँसाहेबांना भेटलात? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी यांच्याबरोबर रघुनाथ बल्लाळ, अत्रे, दादाजी रांझेकर, रामचंद्रपंत, बहुतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत, डबीर, शामराव, निळकंठ ही कारभारी मंडळी होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केलं आहे. करे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळे आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर? त्याच वेळी त्र्यंबकपंत डबी राहत आले. राजांनी नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले, तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या बैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाला, राजांचं साधू संतांवर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलावणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत हे निरंजन बैरागी, यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून त्यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरवून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहरी आली. ती म्हणाली, माँसाहेबांनी आठवण केलीये. आलोच आम्ही. राजे मनोहरी पाठोपाठ माँसाहेबांच्या महाली गेले. महाली सहीबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. माँसाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई उभ्या होत्या. माँसाहेबांपासून थोड्या अंतरावर महादजी बसले होते. राजांनी जाऊन माँसाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत व्हा. राजे, आज सखू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावई बापू म्हणत असतील. हो, त्याचमुळं हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर? माँसाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राज्याच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमी कसली थट्टा? आम्ही मघाच बोलवणार होतो, पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या.
राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत, आम्ही येतो. हो, पण आज सकू जाऊ दे ना, मुहूर्त पाहिलाय. जाऊ दे ना महाजी. जी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सकूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो, तेव्हा वाटेवर वालेगाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईंच्या चोळीखानासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचाच आहे. येतो आम्ही. राजे सदरेत गेले. जणू काही घडलेच नसे. राजे सांगू लागले, या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणाहून उचलायला हव्यात. रघुनाथ भल्लाळ रात्री म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती आत्रे. आम्ही तुम्हाला दाभोळ मुलखात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचं मुलं काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपले मावळे पागा जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाचीही उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाहूस पुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हं. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता, आम्हालाही गडावरून हलता येईल असं दिसत नाही. आज आमची सकूबाई सासरी जातीये. आम्ही तिला पोहोचवायला जायला हवं, पण तुम्ही असला तर सकूबाईला ती जाणीव भासायची नाही. आज्ञा. जेवणने झाले. थोड्या वेळाने सकूबाई महाजींबरोबर जायला निघाल्या. सकूबाईंची ओटी भरण्यात आली. सकूबाई राजांच्या पाया पडल्या. सकूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सकू, सुखी राहा, जपून राहा पुढे. राजांना पुढे बोलवे ना. राजे गडाच्या खालीपर्यंत सकूबाईला पोहोचवायला गेले. फिरंगोजींच्या अश्वपथकांसह जाणारे महाजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे पाहत उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रेय दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यावर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबवीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहाजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकीत होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजी राजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेले जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळपट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्याची धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर बैरागी संन्यासी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजींनी तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळाली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलाची दक्षिणेतील एक मातंबर पेठ, तटाने मजबूत असलेली, जिथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही. तिथे शिवाजी ते धाडस करील असे कोणालाही स्वप्नात वाटले नाही. जुन्नर चारी बाजूंनी वेढले गेले. पहाऱ्यांच्या जागा चुकून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा महशूर होती. अस्सल जातिवंत शेकडो घोडी पांगेत होती. ठाण बंद होती ती पागा राजांना मिळाली.
3 लाख होणाची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जड जवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्री दारिद्र्य झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्यात आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावर धाड घातली, पण अहमदनगर वेसावत नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नैसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नैसीर खानबरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही, पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पडद्यात पडला. बिदरला जेव्हा औरंगजेबला समजले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होते. औरंगजेबाने मुख्तल खान, नौसीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास कत्तल उडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठवला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कारतल खान, होशदार खान, रायकिरण सिंह, शास्ता खान यासारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासवले. त्याचे लक्ष व्यग्र होते. डोळे आग्र्याकडे लागले होते. शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवीत होता. फारा दिवसांपासून अल्लाने व त्याच्या रसूलाने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणे भाग होते. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरवर जावे लागले. पुरंदरवर आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज होत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणं पाठवली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी सारे जिजाबाईंकडे गेले. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी संभाजीला उराशी कवटाळले. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणांचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातलं एक शल्य निघून गेलं. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता. संभाजीला दूध पुरत नव्हते, म्हणून जिजाबाईंनी नसरापूरजवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाची स्त्री गडावर आणून घेतली. धाराई संभाजीराजांची दूध आई बनली. संभाजीराजे पालते होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याच्या होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. पात्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिराला मोर्चे लावले होते. नवा मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाटवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते. गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरवर आले होते. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामं उभं केली, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे. वाडा सदर सजली की गड पुरा झाला.
पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा, मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्या हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडलं. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्यासी उभा होता. राजे उद्गारले, कोण? रामशरण? जी, संन्यासी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावली. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्याशाबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सदरेवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मागा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे माँसाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, माँसाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं तर तसं कल्याण भिवंडी मारून आम्ही परत येऊ. सईबाईंचा, शंभूबाळाचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाच्या फौजेसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापीत होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबाराचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला हा आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यांवर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकांची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. मेन्यातून जाणारी तरुण सुभेदार सून मेन्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवित आहेत याची कुणाला कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चाबकांचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजाने रान धंदणून गेले. पाय रोवीत, मार सहन करीत ती मोठी जनावरे कष्टाने पावले उचलत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याच्या भारीचा गोंधळ झाला. अश्वपथक पायउतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोन्ही बाजूंनी शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तो चारी बाजूनी हर हर महादेवची गर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहोरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागली. कल्याण नगरात 2 प्रहराच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वाररक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याच वेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांनाही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावर कल्ल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे यांच्यासह शामियान्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुतारांचा आवाज झाला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला.
आबाजी महादेवाने पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओटाळी धरली. राजे पायउतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे. महाराज, का? का? कल्याण सुब्याचे सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज. असले 10 सुबे देऊ केले तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळेल तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहोकरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला. तो ऐकून आम्हाला समाधान वाटलं. फार कामी आले. फक्त 15. राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एक सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियानात आले. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजे ते ऐश्वर्यसंपन्न शहर निरखित होते. गर्जणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर खुलून दिसत होते. उंच प्रासादांनी भव्य मशिदींनी आकाशातले आपले मनोरे चढविले होते. शहर मोठे, सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियानात आले. शामियाना भव्य होता. उच्चासनावर सुशोभित बैठक मांडली होती. रंगीबेरंगी पडद्यांनी आणि आडपडद्यांनी शोभिवंत केलेला शामियाना राजे निरखित होते. रुजामाच्या गालिचांनी जमीन आच्छादून गेली होती. धूपदाण्यातून शामियाना सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी, आमचं स्वागत ही शाही दिसतं. अशा शामियाण्यात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागायचा नाही. राजे उत्साहासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण, रौप्य, नाणी, अनेक अलंकार, रत्नांचे ढीग यांची राजांच्या देखेत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिले. ज्यांनी पराक्रम केला त्यांना बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे यांना कल्याणचा व भिवंडीचा कारभार सांगितला. सरते शेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार व त्याचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आले. वंशाने अरब असलेल्या त्या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले. गोरेपान, उंचपुरे, देखणे पुरुष घायाळ संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम केला. बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे टाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. आबाजी महादेव पुढे झाले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, आबाजी, काय आहे? महाराज, आणखीन एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदारांची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी. आबाजी औंढा गिळत म्हणाले, महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले गेले. त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. राजे म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्ही करू शकला असता. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते. होय महाराज, पृथ्वी तलावर धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य आहे. फुलापेक्षाही नाजूक, दृष्टी टाकताच तिचं सौंदर्य अत्तरासारखं दरवळतं. वा आबाजी, तुम्ही काव्यही करू लागलात. हे सामर्थ्य जिच्या ठायी आहे ती सुभेदारांची स्नुषा आमच्यासमोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवता शामियानाच्या डाव्या बाजूचा चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियानात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांसमोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अवंगुठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजाम्याच्या गालीच्या रुतले होते. राजाने एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकीत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजाम्याच्या गालिच्यावरून सामोरे येऊन टाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदारांकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजांनी स्थिर हाताने त्या युवतीचे अवगुंठन उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले.
त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराच्या श्वासांचा अवरोध झाला. राजे शांत नजरेने ते सौंदर्य दृष्टी साठवित होते. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रातून अश्रू निखळले. व्यथित होऊन राजे माघारी बैठकीत आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उमेदीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कुणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून पाहत होती. ते शांत रूप पाहून नजर वळविण्याचे सामर्थ्य तिच्या ठाई राहिले नव्हते. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज, सांगा आबाजी, मोकळेपणाने सांगा. महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली आहे. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं तशीच जणांखाण्यात कोंडली होती. उलट अशा युवतींनीच बादशहाचे मीनाबाजार भरले गेले. त्याच शत्रूंची ही कन्या आहे. त्या शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधात आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवली तरी आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही. लोक रिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचं ध्वज भगवा आहे. पवित्रेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना पाहताच वाटलं. राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज? काय वाटलं? आमच्या मासाहेब ही इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या माहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमानानं वागवला तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानाने वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान प्रकटले होते. सुभेदार पितापुत्रांच्या नजरा विस्पारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भक्तिभावाने तिने कुर्निसात केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे झडले. त्या सुभेदार पितापुत्रही सामील झाले होते. कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून राजे परत आले. पुरंदर दिसू लागलं. आपल्या सहकाऱ्यांसह राजे गड चढत होते. माचीचे महाद्वार दिसू लागले. जवळ जाताच महाद्वारात उभ्या असलेल्या जिजाबाई दर्शन राजांना झाले. जिजाबाईंना गडाच्या प्रथम दरवाजात पाहून राजांना आश्चर्य वाटले. राजे महाद्वारात गेले. सुवासिनींनी राजांच्या पायावर पाणी ओतले. डोळ्यांना पाणी लावले. दहीभाताचे मुटके राजांच्या वरून ओवाळून टाकले. जिजाबाई आरती घेऊन सामोरे आल्या. राजांचे उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळले. जिजाबाई मासाहेबांचे पाय शिवत राजांनी विचारले, मासाहेब, आपल्या गडाच्या प्रथम दरवाजाशी पाहून आम्हाला आश्चर्य वाटला ना? राजे, लोकरिवाजाला सोडून अलौकिक पराक्रम केलात. मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्याच तऱ्हेने नको का व्हायला? राजे, आजच्या तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीनं 7 पिढ्यांचा उद्धार झाला. आज खरे राजे शोभलात. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी राजांना मिठीत घेतले. सारे ते दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजे महालात आले तेव्हा शंभूराजे झोपले होते. सईबाई थकल्या होत्या. राजे म्हणाले, बरं वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आलात. जेव्हा कल्याण सुभेदाराच्या सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते काय सांगू. वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथे स्वारींना गाठावं. आणि सईबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, सारीच थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजे हसले. ते म्हणाले, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतावीळ होते ते तसंच राहून गेलं. चला. सईबाई लाजलेल्या पाहून राजे परत हसले. स्वतःला सावरून सईबाईंनी विचारले, एक विचारू, खरं सांगाल? सई, आम्ही कधी खोटं बोललो का? सुभेदारांची सून सुंदर होती. हो, होती. खूप खूप. राजे म्हणाले. मग? पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती. राजे म्हणाले. चला, परत थट्टा करू लागलात. मी का सुंदर आहे? राजे उठले. सईबाईंच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजे म्हणाले, मी थट्टा नाही केली. आम्ही खरं तेच सांगतो.
ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते. राजांच्या त्या भावनाविवश नजरेला नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले. राजांच्या करपाशा सईबाई केव्हा विसावल्या हे त्यांनाही कळले नाही.